तर वेळ जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. सामना लवकरात लवकर चालू देखील करायचा आहे. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल DR चषक 2021च्या माध्यमातून. योगाभाऊ MCC वडवली त्यांच्या विरुद्धामध्ये नरेश स्पोर्ट्स वडवली. एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि एक कडा मुकाबला आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. एक मेगा मॅच, दोन्ही बलाढ्य संघ आज मात्र एकमेकांसमोर एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येकाला जिंकायचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु जो चांगलं प्रदर्शन करतो तोच विजय संपादन देखील करतो. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली, ज्या जोडीने सातत्याने नरेश स्पोर्ट्स वडवली या टीमच्या माध्यमातून अनेक मैदानांमध्ये चांगला खेळ केला. विस्फोटक बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून होते. तर बॉलिंग मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळतोय ज्या गोलंदाजाने ठाणे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्या भेदक माऱ्याच्या गोलंदाजीने अनेक मोठमोठ्या खेळाडूंच्या पायावर सातत्याने बेड्या देखील टोकल्या आणि सातत्याने योगाभाऊ MCC वडवली या टीमच्या दरम्यान P1चं पहिले षटक रिलीज करणारा गोलंदाज संदेश भोईर, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मोनिश आणि त्याचबरोबर राज ही जोडी दोन्ही सलामीवीर बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. बॉलिंग मार्कवर संदेश भोईर यावेळेस मात्र जरूर सज्ज होतील. 5 ओव्हरची मॅच आहे. P1चं पहिले षटक, 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर आपल्याला डीप मिड विकेटच्या दिशेने देखील पाहायला मिळतोय, तर एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने देखील पाहायला मिळतोय. हा क्रिकेटचा थरार आज या दादू पाटील मैदानामध्ये रंगला जातोय. निमित्त ठरले DR चषक 2021. 6 दैदिप्यमान 16 पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत जरूर येईल आणि पहिला सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्लेचा इशारा आलाय. गोलंदाज तयार. हा पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेळला जातोय. पंचांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवर हा पुलटाच पद्धतीचा बॉल रिलीज केला. या बॉलला मात्र जरूर माफी दिली नाही. ही चुकी केली आणि या चुकीला माफी नाही. षटकार, एक दर्जेदार षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन मोनिशने. संदीपजी भोईर यांच्यावर चढवलेला हल्ला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा लोअर पॉल टॉस पद्धतीचा चेंडू रिलीज केलाय. तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 7. पहिल्याच बॉलवर एक चांगला षटकार देखील पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला, क्रिस गेल देखील पहिल्याच बॉलमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये देखील षटकार लगवायचा. वीरेंद्र सेवाग सर देखील आक्रमकतेचं रूप धारण करायचे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. थोडीशी उंची होती चेंडूची आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज संदेश भोईर यांचं देखील, कारण एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. कारण P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस असतो, तो मानस सत्यामध्ये उतरवताना आपण पाहिलं या बॉलवर. यावेळेस देखील हा नो बॉलचा इशारा. 1 रन यावेळेस मात्र जरूर मिळाली जाते. दुहेरी रनची भूमिका आणि 2 धावा यावेळेस कंप्लीट देखील केल्यात. 9 प्लस 2 धावा, टोटल 3 रन जोडल्या जातील. फ्रीडची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल देखील आला आणि तदनंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी देखील बॅट्समनला मिळत गेली. यावेळेस देखील कशा प्रकारचं चित्र घडेल या बॉलवर, कारण संधी चालून आली बॅट्समन राजला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कॉन्क्रीटचं जाळं आणि त्यामध्ये वसलेले दादू पाटील मैदान. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती देखील होते. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 10 रन खर्च केल्यात बॉलर संदेशजी पाटील यांनी. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. P1चे पहिले षटक. प्रगतीपथावर असणारा गोलंदाज संदेश जी भोईर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एक सिंगल देखील यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत
स्कोरबोर्डवर रन देखील होतात. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झाला आणि P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये संदेश जे भोईर यांनी आतापर्यंत रन खर्च केल्यात ते म्हणजे बिनगडी बादा 11 रन, 11 धावा देखील स्कोरबोर्डवर होतात. एक चांगला क्रिकेटचा थरारम्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा GTC लाईव्ह अर्थातच ज्या प्रकारे एक अल्पावधीमध्येच एक गरुड शेप या वेबसाईटने देखील घेतली. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं गेलं. असं GTC लाईव्ह ची संपूर्ण टीम देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबद्वारे जे अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन TV वर आमच्या समवेत DR चषक 2021च्या माध्यमातून जोडलेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन की आदरणीय सुनीलजी भोईर साहेब की आपणास देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील DR चषक 2021मध्ये सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर मारुती नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केलंय. एक जलद गतीचा हा गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेने फटका टोलावलाय. तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होत आहेत. त्या म्हणजे 12 रन. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि यावेळेस 3 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर मात्र जरूर पाहायला मिळतील. या 3 फिल्डरला बेदून बॅटिंग करावी लागेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फटका चांगला आहे, चेंडू जाईल थेट वेगाने. पंचांचा इशारा येतोय. एक लॉंग अँड स्ट्रॉंग चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन मोनिशच्या बॅटमधून. सुरुवातीला आपण जर विचार केला तर मोनिशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला या अगोदरच्या ओव्हरमध्ये, परंतु यावेळेस या ओव्हरमध्ये देखील पुन्हा एकदा तीच भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, पंचांचा इशारा येतोय. लॉंग ऑन बॉडी लाईन पलीकडे DR षटकार येतोय. बॅट्समन मोनिशच्या नाव फायर. आक्रमकतेचं रूप धारण केलं यावेळेस या बॅट्समन मोनिशने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. सुरुवातीला P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर संदेश जे भोईर यांनी रन खर्च केल्या होत्या त्या म्हणजे 11, परंतु यावेळेस मारुतीचं हे षटक थोडंसं महागडं ठरलं कारण आतापर्यंत त्यांनी अवघ्या 3 बॉलमध्ये त्यांनी 11 रन खर्च केल्यात. एक चांगला षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकाचा वेग देखील थोडासा वाढला जातोय. टीम नरेश स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहू शकाल योगा भाऊ MCC वडवली. या दोन्ही बलाढ्य टीमच्या दरम्यान एक बिग फाईट निमित्त ठरलंय. आदरणीय दीपकजी रामा म्हात्रे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. DR चषक 2021. एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला. एक मोठा षटकार देखील आला. धावफलकाचा वेग देखील वाढला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. अवघ्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत या बॉलरने 11 रन खर्च केल्यात. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल फिल्डर पोचेल तोपर्यंत चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय. सरळ 4 रनसाठी हा चौकार. एक चांगला चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेरीन मैदानामध्ये पाहणी करतोय हा बॅट्समन. तदनंतर मनामध्ये रणनीतीची शहानिशा देखील करतोय आणि तदनंतर एक विस्फोटक खेळ देखील मैदानामध्ये साकारतोय बॅट्समन मोनिश. आतापर्यंत या बॅट्समनने 2 षटकार लगावले, 2 चौकार देखील आलेत या बॅट्समनच्या बॅटमधून. थोडासा महागडा ठरला हा बॉलर मारुती. यावेळेस देखील दिशा भरकटली आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा देखील खूप महत्त्वाची असते. व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत जरूर दर्शवला. टीमची धावसंख्या आतापर्यंत
स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 27 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा दिशा थोडीशी भरकटली या बॉलरने. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 अवांतर रूपाने धावा देखील जोडल्यात. 28 रन आतापर्यंत होत आहेत. आणि जयवंत सर, आपण ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये अशा प्रकारच्या एक्स्ट्रा रन खर्च करतो, दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना ते टार्गेट चेस करत असताना याच धावा कुठेतरी थोड्याशा महागड्या ठरल्या जात आहेत. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली, परंतु अंगाचा वेध मात्र जरूर घेतला होता चेंडूने. एक चांगलं कमबॅक देखील या बॉलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण डॉट बॉलची समाप्ती देखील आतापर्यंत होते. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल बॉलर मारुतीच्या खात्यामधील. बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली. दुहेरी रनचं प्रात्यक्षिक साकारलं जाईल की काय, तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्यात. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत होतोय आणि स्कोरबोर्डवर रन देखील होत आहेत. नरेश स्पोर्ट्स वडवली आज संघ जाऊन पोहोचला जातोय. बिनगडी बाद 30 रन, अवघ्या 12 बॉलमध्ये 30 रनची एक चांगली पार्टनरशिप देखील या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर संदीपजी भोईर यांनी मात्र 11 रन खर्च केल्या होत्या. त्यानंतर हा गोलंदाज मारुती थोडासा महागडा ठरला आणि त्याने तब्बल 19 रन मात्र जरूर खर्च केले. सलामीला गेलेली जोडी मैदानामध्ये एक चांगला खेळ देखील करते, कारण ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या कॅप्टनच्या माध्यमातून सलामीला बॅटिंगसाठी धाडलं जातं, 11 खेळाडूंमधून 2 खेळाडूंची त्यावेळेस निवड होते आणि अनेक अपेक्षा देखील असतात. परंतु कौतुक करावं लागेल बॉलर मोनिश आणि बॅट्समन राजचं देखील, कारण एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून केला जातोय. ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर कुणाल नामक बॉलरला देखील आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राज आपल्याला पाहायला मिळतोय. राज मात्र जरूर मैदानामध्ये अधिराज्य गाजवतोय आपल्या विस्फोटक खेळीने, कारण आतापर्यंत त्यांनी चांगली साथ देखील बॅट्समन मोनिशला यावेळेस मात्र जरूर दिली. बॉलिंग मार्कवर देखील गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राज. ओव्हर नंबर 3 यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. GTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. हा पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. लाईन मिस केली, परंतु पंचांचा इशारा येते. यस, इट इज अ वाईट +1. 2 धावा यावेळेस जोडल्या देखील जात आहेत आणि 2 धावसंख्येनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजे 32 रन, 32 रन आतापर्यंत होत आहेत. या स्कोरबोर्डवर देखील एक मेगा मॅच, एक बिग फाईट या दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला देखील मिळते, कारण दोन्ही संघ एकाच गावामधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता. लाईन चांगली होती. गोल्डन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थेट बॅट्समनच्या अंगाचा वेध देखील घेतोय. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. बॅट्समनच्या मनामध्ये धडक देखील निर्माण केली या चेंडूने, कारण कौतुक करावं लागेल गोलंदाज कुणालचं देखील, कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्या त्यावेळेस चांगली लेंथ, चांगल्या लाईनने मात्र जर तुम्हाला गोलंदाजी देखील करावी लागते. आणि हे चित्र या पहिल्या बॉलवर आपण पाहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल यावेळेस सज्ज देखील होते. यावेळेस एक चांगला बाउन्सर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि पंचांचा इशारा मात्र जरूर आलाय की जी मर्यादा देखील होती ती मर्यादा यावेळेस उंचीची जरूर जास्त प्रमाणामध्ये झाली आणि त्यामुळेच की काय तर वाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत जरूर दिलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33. आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये एक नामांकित गुणलेखक जयवंतजी पाटील, त्याचबरोबर आमच्या समेत शेजाद शेख सर देखील जोडलेत. महाराष्ट्रामधील एक नामांकित हिंदी समालोचक. फुलटॉस पद्धतीचा बॉल, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होते डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने. तोपर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात. त्या म्हणजे आतापर्यंत 34 रन 34. या ओव्हरमध्ये मोठे फटक्यांपासून मात्र जरूर हे दोन्ही बॅट्समन वंचित पाहायला मिळतात, कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 11 रन आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 19 रन देखील येताना पाहिल्या. परंतु हे षटक कुठेतरी या सामन्यामध्ये
एक वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पुनरागमन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. योगा भाऊ MCC वडवली या टीमचं देखील. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा यावेळेस सज्ज होईल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. कोलर पद्धतीचा बॉल होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. रनआउटची संधी आणि यावेळेस मैदानामध्ये काय घडलं जाईल. हा ओव्हर थ्रो यावेळेस किती महागडा ठरला जाईल. 5 रन मात्र जर जोडल्या जात आहेत, कारण ज्या वेळेस तुम्ही एखादा थ्रो लगावता त्यावेळेस मात्र तुम्हाला बॅकअप असणं देखील खूप गरजेचं असतं. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादा महागडा स्मार्टफोन ज्यावेळेस विकत घेतो त्यासाठी त्याला बॅकअप सेफ्टी कवर देखील लावतो. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा थ्रो लगावता त्यावेळेस बॅकअप असणं देखील खूप गरजेचं असतं. टीमची धावसंख्या 5 रननी वाढली जाईल. 39-39. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली आणि जी रणनीती आखली या बॉलरने ती रणनीती देखील सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न राहिला आहे यावेळेस या बॉलवर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 रन, 39 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होत आहेत. एक चांगला क्रिकेटचा थरार आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. दादू पाटील मैदान, एकीकडे आकार रेसिडेन्सी, एक उंच इमारत आणि समोरच्या पूर्ण चौफेरीन कॉन्क्रीटचं जाळं. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हवाई सफर, पंचांचा इशारा येतोय. एक लॉंग अँड स्ट्रॉंग हा DR षटकार येतोय हा बॅट्समनच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 45 रन आतापर्यंत होत आहेत. धावफलकावर देखील प्रत्येक क्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, प्रत्येक बॉलवर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि प्रत्येक रनवर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आज याच खेळाने तुम्हाला सर्वांना एकत्रित आणले. क्रिकेटची एक चांगली उंची लाभली. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. तोपर्यंत तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील होते. तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झाला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन देखील होतात त्या म्हणजे 47. एखाद्या युद्धामध्ये आपण ज्या प्रकारे पाहतो की AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं, ज्या शस्त्रामधून जलद गतीने ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या मात्र स्वार होतात. त्याच जलद गतीने देखील धावा येताना आपण पाहिल्या. टीम नरेश स्पोर्ट्स वडवली या टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होतात त्या म्हणजे बिनगडी बाद 47. एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि स्कोरबोर्डवर रन देखील होत आहेत त्या म्हणजे 47 रन. ओव्हर नंबर 4 देखील आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक. गोलंदाज संदेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील. वैयक्तिक 32 या धावसंख्येवर देखील बॅट्समन खेळतोय. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक हा खेळाडू कंप्लीट करेल की काय प्रश्नचिन्ह मात्र जरूर असेल मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये. कारण ठाणे जिल्ह्यामधील एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DR चषक 2021. हा फुलटॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे षटकार. एकांकी झुंज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 रन. अर्धशतक मात्र जरूर कंप्लीट झालंय टीम नरेश स्पोर्ट्स वडवली या टीमचं. वैयक्तिक 38 या धावसंख्येवर देखील हा बॅट्समन खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते कारण सलामीची ही जोडी तब्बल 53 रनची पार्टनरशिप देखील यावेळेस कंप्लीट करते. तर सन्माननीय मोहम्मदजी वरेकरला देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपणास देखील या ठिकाणी आदरणीय मेघनाथजी गोंदे साहेबांच्या माध्यमातून आमंत्रित केले जाते. आदरणीय मोहम्मद सर वेलकम. आपणास आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन
विराजमान व्हायचं आपले देखील DR चषक 2021 मध्ये आम्ही सरसे स्वागत करतोय. तर एक चांगला विस्फोटक षटकार देखील आपण पाहिला. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गोलंदाजाचं. आणि आपण जर जयवंत सर विचार केला तर स्टार्टिंगच्या P1च्या पहिल्या बॉलला देखील षटकार लगावला होता या बॉलरच्या विरुद्धामध्ये. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल, एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरी रनचं प्रात्यक्षिक, रन फॉर गॅदर दॅन थ्रो, ही भूमिका देखील यावेळेस आपण पाहिली. 2 रन यावेळेस मात्र आतापर्यंत कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 55 धावा, वैयक्तिक 40 या धावसंख्येवर देखील खेळाडू खेळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार, मैदानामध्ये धावांचं हे चक्रव्यूह आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मोहम्मद भाई यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील आपण होताना पाहतोय. वैयक्तिक 32 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. मोनिश राजने देखील चांगली कामगिरी केली, कारण आतापर्यंत त्याने देखील 2 षटकार लगावलेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राज वैयक्तिक 21 या धावसंख्येवर हा खेळतोय. डेड बॉलचा इशारा, रनवेमध्ये थोडंसं व्यर्थ आलं. तर मी विनंती करेन की आदरणीय सतीशजी पाटील साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा संदेशजी पाटील, संदेशजी भोईर यावेळेस मात्र सज्ज होतील गोलंदाजीच्या मार्कवर. ओव्हर द विकेट यावेळेस देखील गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या गोलंदाजाची खासियत देखील आहे की प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातो. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना चेंडू धीम्या गतीने स्वार केला जातो, जलद गतीने देखील स्वार केला जातो. आणि खासियत देखील आहे या गोलंदाजाची. यावेळेस देखील उंची जास्त आहे, तोपर्यंत 2 रन यावेळेस कंप्लीट देखील केल्या. 13 धावेचं प्रात्यक्षिक आणि बघता बघता 3 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्यात. 3 रनने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 64 धावा, 64. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेस देखील प्रॉपर टाइम, हा हिट, एक दर्जेदार षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 70 धावा आतापर्यंत होत आहेत. शेवटचं 1 षटक अजून मात्र जरूर शिल्लक आहे. तर एक चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन मोनिशच्या माध्यमातून. शेवटचं षटक अजूनपर्यंत शिल्लक असेल. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल तर अमित भोईर नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केले. या शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरसाठी क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील जास्तीत जास्त धावा मात्र जरूर जमवाव्या लागतात, परंतु यावेळेस कशा प्रकारचं प्रात्यक्षिक होईल. तर वैयक्तिक 38 या धावसंख्येवर देखील बॅट्समन मोनिश यावेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि बॅट्समन राज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अमित यावेळेस हा पहिला बॉल, पंचांचा इशारा येतो, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज केलाय. वाईड बॉलची
घोषणा देखील आमच्यापर्यंत होते. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत जरूर दर्शवलाय पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 71 रन 71. यावेळेस देखील हा कोलर पद्धतीचा बॉल होता. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात. त्या म्हणजे 72 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मोनिश आपल्याला पाहायला देखील मिळतोय. आतापर्यंत 38 या धावसंख्येवर देखील हा खेळाडू खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा अमित. यावेळेस देखील हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. चांगला झेल यावेळेस मात्र जरूर टिपला जातोय. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता मारुती आणि एक चांगला झेल देखील त्याच्या माध्यमातून टिपलाय. एक बहारदार इनिंग पेश करून यावेळेस बॅट्समन मोनिश जातोय तंबूच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 72 रन. 72 धावसंख्येची पार्टनरशिप एक चांगली पाहिली, परंतु ही पार्टनरशिप यावेळेस मात्र जर मोडून काढली. गोलंदाज अमितच्या या स्पेलमधील दुसऱ्या चेंडूने आणि बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. बॅट्समन सुनील सातत्याने तारणार पद्धतीची भूमिका या खेळाडूच्या दरम्यान देखील आपण कित्येक स्पर्धांमध्ये पाहिली आणि तोच खेळाडू देखील आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील क्लासिकल देखना नजाकत भरलेला फटका. पंचांचा इशारा येतोय बॅट्समन राजच्या बॅटमधून. हा या मैदानामध्ये या बॉलवर आदिराज्य गाजवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 78. 78 धावा आतापर्यंत होतात. 78 रन. तीन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 78 रन आतापर्यंत होतात. 78 रन. लॉस ऑफ 1 विकेट. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली. सरईच्या दिशेने फटका टो लावलाय. चेंडू जाईल 2 फिल्डरला भेदून थेट सीमारेषा पलीकडे. हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 82 रन आतापर्यंत. 82 रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारी ओव्हर. या ओव्हरमध्ये धूम धडाक्यासहित धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस देखील वॉटर स्ट्रोक क्लासिकल बॅटिंग यावेळेस मात्र पेश करतोय हा बॅट्समन. षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 88 धावा. या पहिल्याच मॅच मध्ये उच्चांक करतोय की काय प्रश्नचिन्ह जरूर आहे. नरेश स्पोर्ट्स वडवली संघ. वैयक्तिक 43 रनवर खेळतोय बॅट्समन. यावेळेस देखील बिग हिट केलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 49 धावांची नाबाद इनिंग मात्र जरूर या बॅट्समनने पेश केली. पहिल्या सत्राचा खेळ देखील यावेळेस कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर ती म्हणजे 94 रन आतापर्यंत होतात. 94 आणि 95. 95 धावसंख्येचं टार्गेट असेल टीम योगा भाऊ MCC वडवली या टीम समोर. तर मी विनंती करेन की यानंतरचा सामना मोहन मास्टर मोगरपाडा या टीमचा कॅप्टन आणि श्रीकृष्ण 11 स्पोर्ट्स कोलशेत या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ देखील झालाय. 95 धावांचं टार्गेट देखील आपल्याला पाहायला मिळते. हे टार्गेट कशा प्रकारे चेस केले जाईल याचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील महाराष्ट्रामधील एक नामांकित हिंदी समालोचक, मुंब्रा या विभागाचा अभिमान अर्थात शेजाद शेख सर. आइए सर आगे का खोदिए का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा असेल. धन्यवाद. थैंक यू सो मच राहुल. चलिए टॉस के लिए आ रहे हैं कैप्टन मोहन मास्टर एंड श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत. श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत कैप्टन ऑफिशियल कॉल.
ओवर कम होंगे, ये चीज ध्यान में रखिएगा। अगर समय पे नहीं पहुंचे तो ओवर्स कम होंगे। इसलिए आपसे रिक्वेस्ट है कि टॉस के लिए ताबड़तोड़ आना है, टाइम वेस्ट किए बिना। एक इनिंग के बाद टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। मुगरपाड़ा कैप्टन आ चुके हैं, कोलचेत कैप्टन श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलचेत। चलिए, श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलचेत के भी कैप्टन आ चुके हैं। टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। चलिए कैप्टन आइए प्लीज। कोलचेत प्रीमियर लीग यादगार टूर्नामेंट रहेगा जिस पर टेनिस वर्ल्ड का एक रिकॉर्ड बना है। 115 रन चेज हुए। एक भाई ने 22 बॉल में 106 मारे, तो एक भाई ने 101 बॉल में। मान्य श्री सूरज वासुदेव चौधरी साहब, इनके शुभ हाथों से टॉस की प्रक्रिया पूरी की जा रही है। देखते हैं टॉस का बॉस कौन बनता है। श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलचेत विरुद्ध मोहन मास्टर मुगरपाड़ा। मुगरपाड़ा ये टीम ने हाल ही में बड़ी बड़ी टीमों को हराया है, गोरसाई बी जैसी टीमों को। कॉन्फिडेंस लेवल हाई होगा और चैंपियन भी बनी है। फील्डिंग, यस सर, कोलचेत ने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करना पसंद किया है। तो लक्ष्य रखा गया है, टारगेट रखा गया है ओनली 95। ओनली इसलिए क्योंकि इस ग्राउंड का इतिहास है कि आप कितने भी रन करिए, चेज होते हैं। आपके पास होनहार बल्लेबाजों की जरूरत। एमसीसी स्पोर्ट्स ये एक बड़ी टीम मानी जाती है, इस क्षेत्र में एक नामी गिरामी टीम मानी जाती है। इनके अगेंस्ट नरिश स्पोर्ट्स जो कि हाल ही में काफी सारी प्रतियोगिता जीत चुकी है। नरिश स्पोर्ट्स कॉन्फिडेंस लेवल हाई है, खासकर वागबिल क्षेत्र में आकर उन्होंने 95 रन की चुनौती दी है। इस चुनौती को किस तरीके से पूरा करते हैं ये देखने वाली बात होगी जरूरी, क्योंकि सलामी बल्लेबाज के रूप में मनीष और उनका साथ देने के लिए उतरे हैं बॉबी भोड, एक टैलेंटेड खिलाड़ी। यस, वंडर बॉय है कांसे के बॉबी। नो डाउट डेंजर सलामी बल्लेबाजी की जोड़ी है। इनसे आशा और उम्मीद होगी कि जरूर ये 95 रन चेस करे, लेकिन सामने गेंदबाजी की कमान पर ट्रिपल एस डीजे में से एक एस संदीप भोयर। नो डाउट एक बेहतरीन तेज तर्रार गेंदबाज, वेरिएशन से भरपूर, क्वालिटी वाइज गेंदबाजी करने में इनका नाम जरूर निकाला जाता है। अब देखना यह है जो लक्ष्य है 95 रन का, ये लक्ष्य क्या पार कर पाएगी टीम एमसीसी स्पोर्ट्स। स्ट्राइक पर मनीष, नॉन स्ट्राइक हैंड पर बॉबी। इसी बीच ये पहली गेंद ये मैच में जरूर खलेगी। सिक्सर किंग की कमी जरूर जरूर एमसीसी स्पोर्ट्स, योगा भाव एमसीसी स्पोर्ट्स को खलेगी, क्योंकि एक डेंजर बैट्समैन की बिल्कुल सूची में शुमार होने वाला खिलाड़ी इस वक्त टीम में नहीं है। बिल्कुल इस वक्त पहली गेंद पर विकेट मिला है, सेलिब्रेशन जरूर देखने मिला। शॉट मिड ऑन के खिलाड़ी ने 38 सर्कल के बाहर निकलकर एक बेहतरीन कैच जरूर लपका। अगली गेंद, ये अच्छी गेंद थी।
नहीं समाई। फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करना चाह रहे थे, लेकिन हाथों से गेंद छटकी और छोटी। पहली कैच नो डाउट संजू ने बहुत अच्छी तरीके से लपका, पकड़ा और एक सफलता जरूर संदीप भोयर को दिलाई और अपनी टीम को सेलिब्रेट करने का मौका दिया था। इस बार ये अच्छी गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, तेज तर्रा मेरे ख्याल से लेग बिफोर नहीं छूटी हुई गेंद नजर आई थी, सफल हो कोने से टकराकर गेंद निकली है। और अंपायर अजीत सर की मैं प्रशंसा जरूर करूंगा। इस क्षेत्र में काफी लोकप्रिय अंपायर है अजीत मात्रे सर, उन्होंने यहां पर ताबड़तोड़ डिसीजन दिया। यस लेग बिफोर। अगली गेंद लेकर तैयार होंगे, क्या मैडन ओवर होगी। संदीप भोई चलिए तात्सर बिल्कुल एक बढ़िया मैच यहां पर आपको जरूर देखने मिलेगा योगा भाव एमसीसी विरुद्ध नरेश स्पोर्ट्स के बीच। वेलकम सतीश पाटिल, सुस्वागतम। डीआर चषक में आपका हार्दिक स्वागत है। और बिल्कुल आज आपको बड़ी से बड़ी टीमें एक दूसरे के साथ दो हाथ करती हुई नजर आएंगी। मोहन मास्टर विरुद्ध श्री कृष्ण स्पोर्ट्स के बीच अगला मुकाबला आपको देखने में सचिन। यस सचिन इस टीम के एक सदस्य, इस टीम के एक होनहार गेंदबाज, पावर प्ले का दूसरा ओवर लेकर आए हैं अपनी टीम की ओर से। इसी बीच ये गेंद थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, बल्ले की जड़ एक कैच पकड़ी, दूसरा रनआउट के रूप में विकेट गिरा। लाडू, यस लाडू, नो डाउट क्या फील्डिंग कर रहे हैं। अक्षय कारखानिस की तरफ से राज आपके लिए 500 रुपए की इनामी राशि आ गई है। तो मैच की समाप्ति के बाद आपको कलेक्ट करना है। नए बल्लेबाज आए हैं, योगेश नॉन स्ट्राइक हैंड पर है।
हर्षद मिस टाइमिंग स्टॉप। यहां पर योगा भाई एमसीसी स्पोर्ट्स का इस तरीके का प्रदर्शन आस नहीं थी, उम्मीद नहीं थी। जो तमाम दर्शक आए हैं इस मैच का आनंद लेने, उन्हें यह उम्मीद नहीं थी एमसीसी स्पोर्ट्स से कि उनकी इतनी विकेटें गिरी। अब निचले क्रम के बल्लेबाज बचे हैं। न्यू बैट्समैन रोहित को भेजा गया है। एक अच्छे होनहार खिलाड़ी है और एक अच्छी पर्सनैलिटी और एक अच्छे 40+ के हीरो। इस वक्त उनके कांधों पर जिम्मेदारी है। लक्ष्य रखा गया है 95 रन, 100 में 5 कम। रोहित नो डाउट हर एक गुण मौजूद है, हर एक गुण इस खिलाड़ी के पास मौजूद। अब देखना यह है 95 रन का पीछा कर रही है टीम योगा भाई एमसीसी। अगर ये लक्ष्य पा इस 4 के साथ रोहित की कमी नैन न्यू बैट्समैन। चलिए टीम मीटिंग नहीं करना प्लीज। यस काफी बेहतरीन जर्सी देखिए, बहुत खूबसूरत जर्सी। नरेश स्पोर्ट्स हो या फिर एमसीसी स्पोर्ट्स हो, ये दोनों ही टीमें जब भी उतरती हैं तो अपनी खुद की प्राइवेट जर्सी में उतरती है। नहीं तो आजकल हम देखते हैं किसी ने कोई कलर की पहनी हो और किसी ने कौन से कलर की पहनी हो, कॉम्बिनेशन थोड़ा डिफरेंट होता है। लेकिन ये दो टीमें जब उतरती है ग्राउंड पर तो ये जर्सी उनकी खुद की पर्सनल खूबसूरत जर्सी। देखिए मुंबई इंडियंस की जो जर्सी है उसी तरीके की जर्सी SSS डीजे ने उन्हें स्पॉन्सर की है। गेंदबाजी की कमान पर आए हैं फिरकी के गेंदबाज। फिरकी गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं। फिरकी गेंदबाजी के लिए बहुत मशहूर है सुनील मुकादम। इस वक्त गेंदबाजी की कमान पर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 14 रन। जीत के लिए रनों की दरकार। इस बार देखिए अनिकेत ने कोशिश जरूर की थी लेकिन गेंद काफी दूर गिरती हुई, दूर लैंड होती हुई। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 17 गेंदें बची हैं, 80 रन की जरूरत। 17 गेंदें 80 रन। यस मानेश्री ज्ञानेश्वर जी डाकी साहब, मानेश्री ज्ञानेश्वर डाकी साहब आपको मंच पे आना है। सर आइए प्लीज। मानेश्री सुनील जी भोई साहब, स्वीट वॉइस ऑफ कासरगोड, आपको भी आना है। और यहां पर नयन जरूर सिंगल लेते हुए
अगली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट, कोई सवाल का जवाब ही नहीं था इस गेंद का, ब्लॉकऑल में डाली गई गेंद थी। यस सर, वेलकम सनी भाई, डीआर चषक में आपका हार्दिक स्वागत। वैसे ही एक 40 प्लस के हीरो मोहन सर, आपका भी हार्दिक स्वागत है। मोहन सर आना है मंच पे। यहां पर सिंगल डबल से बात नहीं बनेगी, अगर आपको मैच जीतनी है, यस एक रन, अगर आपको मैच जीतनी है तो फिर आपको बैट का फेस खोलना होगा, बड़े हिट लगाने होंगे। यस आज कासर वडोली के सभी दर्शक आ चुके हैं और खासकर तेज तर्रार गेंदबाज लखन जादव, वेलकम लखन, जिसने कासर वडोली का नाम यूपी, बिहार, गोवा, कोलकाता हर जगह पे मशहूर किया। लखन वेलकम। जीत के लिए 14 गेंदें 78 रन बनते हैं तो इतिहास होगा। हमने देखा है 115 रन भी चेज होते हुए देखे कोलचत के ग्राउंड पर। अगली गेंद, इस बार तो दोस्तों आप सबसे सुंदर ट्रॉफी, काफी खूबसूरत ट्रॉफी, इनामी राशि थोड़ी सी कम हुई है लेकिन टूर्नामेंट की कोई कमी यहां पर नहीं फील होगी आपको। ट्रॉफी देखिए, उसी तरीके से ग्राउंड की सजावट देखिए, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। अब आए हैं बल्लेबाजी की कमान पर मारुति मोरे, नॉन स्ट्राइक हैंड पर है नयन से जिस तरीके की उम्मीद है अब तक लगते उस पर खड़े नहीं साबित हुए। देखिए बैट का फेस खोला था जरूर, डांसिंग डाउन द स्ट्रोक गए थे, फ्रंट फुट पर निकले थे, गेंद रही डॉट के रूप में। अब अगली मैच मोहन मास्टर मुगरपाड़ा में, ये हाल ही में 2 ट्रॉफी जीत चुके हैं खुद के ग्राउंड पर और आज आए हैं वाकबिल। तो देखते हैं कि वाकबिल की सरजमी पर तो दूसरी में मोहन की मार्गदर्शन इस बार जोरदार अपील और अपील को स्वीकारा है मारुति ने। चलिए प्लीज न्यू बैट्समैन, न्यू बैट्समैन कौशिक को भेजा जा रहा है। आज वाकई में योगा भाव एमसीसी स्पोर्ट्स को कमी जरूर खली है सुशांत मुकादम की, क्योंकि अगर वो खड़े रहते हैं, वो आते हैं तो टीम का एक कॉन्फिडेंस लेवल हाई होता है और उनकी कमी आज जरूर यहां पर खलती हुई नजर आई। लक्ष्य 95 रन और अब मैच की स्थिति है 12 गेंदें 78 रन। पहली गेंद पर गिरी है विकेट, तो अब मैच की स्थिति है 11 गेंदें 78 रन। काफी बुरी स्थिति में है योगा भाव एमसीसी स्पोर्ट्स। 17 पर गिरता हुआ विकेट, इस बार सिंगल लिया है। सिंगल डबल गेंदें खत्म हो जाएंगी लेकिन क्योंकि जीत के लिए 76 रन 10 गेंदे, 10 बॉल में अगर 10 सिक्स भी लगते हैं तो 60 होंगे। अब यहां पर कुछ चमत्कार होगा तो ही नमस्कार हो पाएगा, नहीं तो फिर दिल्ली दूर। कौशिक जोरदार अपील और विकेट नंबर गिरा। संदेश भोयर
आए हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर 10वें क्रमांक पर इन्हें भेजा गया है। 10वें नंबर पर जीत के लिए 9 गेंदे 76 रन, 9 गेंदों में 76 रन। और विकेट टेकर गेंदबाज रहे संदीप भोईर। आज इन्होंने प्रभावित किया है। क्या गेंदबाजी की है, पहली ओवर में महज 4 रन देकर 2 विकेट लिए। अच्छी लाइन और लेंथ पे उनकी गेंदबाजी देखने मिली। एक रनआउट भी उनकी ओवर में जरूर मिला है, लेकिन नो डाउट मैडन ओवर कर सकते थे अगर लास्ट बॉल फुल टॉस नहीं करते। उस लास्ट बॉल पर ही रन आए और वहां ही आंकड़ा देखने मिला 4 का और अकाउंट ओपन हुआ योगा भाव एमसीसी टीम का। अगली गेंद संदीप भोईर, नो डाउट फुल लेग सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 20 रनों पर। 8 गेंदे 75 रन। मैच को जीतना है तो 8 गेंदों में 75 बनाने जरूरी। इस बार बैकफुट पर जाकर स्ट्रोक किया, गेंद डीप कि फील्ड किया गया है बॉल को या नहीं। यस, अंपायर ने घोषित किया है कि यह गेंद परिवर्तित हो गई थी 4 रन के लिए। 4 रन मिलेंगे जरूर। अब देखना ये कि ये में कितने रन योगा भाव एमसीसी टीम। यस, ये टीम है नरेश स्पोर्ट्स, शंकर की सेना जिसे कहा जाता है। और देखिए आए हैं गेंदबाजी की कमान पर। यस, शंकर की अगर बात करें तो बिल्कुल इन्हें टीम में रखा इसलिए जाता है, ये लक्की खिलाड़ी हैं, टीम को एकजुट रखते हैं और फील्डिंग नो डाउट बहुत बढ़िया फील्डिंग करते हैं। और आज कप्तान संदीप भोईर ने भरोसा जताया है, चलिए आज ये ओवर आपको करनी है। पहली गेंद मौका था रनआउट का और शंकर ने यह मौका छोड़ दिया। अगर ये मौका नहीं छोड़ते तो विकेट नंबर 10वां गिरता। 10वां विकेट यानी 11वें प्लेयर को भी मौका मिलता बल्लेबाजी करने का। बिल्कुल 1 रन जरूर मिला है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। शंकर की गेंदबाजी का एक्शन देखिए। साउथ अफ्रीका में एक गेंदबाज थे पॉलेडम। यस, पॉलेडम से इसी तरीके की गेंदबाजी करते थे और विकेट लेने के बाद जो जंप लगाते थे। अब देखना यह है कि शंकर भी विकेट लेने के बाद जंप लगाते हैं या नहीं। 1 रन मिलेगा जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, क्योंकि उन्हें पता है कि अब मैच उनके रडार से दूर है, रेंज से दूर है, इसलिए सिर्फ औपचारिकता ही बाकी है। और ये एक इतिहास जरूर लिखा जाएगा कि नरेश स्पोर्ट्स टीम ने योगा भाव एमसीसी को बड़े अंतर से मैच को हराया है। लगभग 67 रन बाकी है इस मैच को जीतने के लिए। यस, बॉल देना है, जूना बॉल। तो दोस्तों आप देख रहे हैं डीआर चषक। आज के दिन से हुआ है आगाज। फाइनल डे होगा जिस दिन हमारे सबके लाड़के माननीय श्री दीपक रमामात्रे साहब का जन्मदिन। उस दिन हम करेंगे इस प्रतियोगिता का फाइनल डे। उसी दिन आशीर्वाद भी यहां पर उनका मिलेगा आपको, मनी के रूप में, कैश प्राइज के रूप में, और चमचमाती ट्रॉफी। कौन ले जाएगा डीआर चषक की,
ये देखने वाली बात होगी। और इस स्ट्रोक के साथ यस राज के लिए इनामी राशि आई है 500 रुपए उनके छोटे भाई की तरफ से। चलिए मैच की हुई है समाप्ति। इस मैच को जीत लिया है नरेश स्पोर्ट्स टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन। 47 रन 49 रन बनाने नो डाउट 49 रन की पारी खेलने वाला ये खिलाड़ी। चलिए कोलशेट टीम, श्री कृष्णा स्पोर्ट्स कोलशेट, मोहन सर अपनी टीम को लेकर प्लीज ग्राउंड के अंदर उतरना प्लीज। चलिए नरेश, सेलिब्रेशन अब बाहर करना है ग्राउंड के और कहीं नहीं जाना है। इसके बाद ताबड़तोड़ आपका मैच है। कल्पेश कारकनिस की तरफ से ये इनामी राशि 500 रुपए, कुल मिलाकर 1000 राज आपके लिए आई। देखिए क्या बात है, पहला मैच जीतने के बाद डायरेक्ट फोटो सेशन। अगर इन्होंने फाइनल मारा तो मैं लिख कर देता हूं कि यहां पर ही बैंजो टीम आएगी। कपिल कारखानिस की तरफ से 500 रुपए, 1500 की इनामी राशि। आइए राज, मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर 16 दीपक रमा मात्रे साहब के शुभ हाथों से यहां पर प्राइज मनी और ये DR चषक की एक चमचमाती गणेश दा क्या ट्रॉफी है, बहुत ही खूबसूरत। ने फाइनल मारा ना तो लवेश पाटिल यस नरेश स्पोर्ट्स ने अगर फाइनल मारा